गुरुदैव दत्त. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू आले. अत्यधिक आदरानं मी त्यांना माझ्या चंद्रमौळी झोपडीमध्ये घेऊन गेलो. जे त्रैलोक्याचेही महाराज आहेत त्यांना आसन म्हणून देण्यासाठी माझ्यासारख्या रंकाचाही रंक असलेल्याच्या झोपडीमध्ये काय असणार. पण स्मित हास्य करत आपल्या झोळीतून मृगजीन काढून ते जमिनीवर अंथरण्याची मला आज्ञा देऊन ते त्यावर स्वस्थचित्त बसले. माझ्याकडच्या छोट्याशा माठातलं थंडगार पाणी मी त्यांच्या सदैव गंगाजळ प्रकट होत असलेल्या कमंडलूत भरून दिलं खरं, पण त्यांच्या भिक्षेसाठी मी पंचपक्वान्न कुठून आणणार होतो. मग एका पत्रावळीवरच मी त्यांना माझ्याकडे असलेला लाल मिरचीचा ठेचा आणि भाकरी दिली. आपल्या कमंडलूतून पाणी घेऊन त्यांनी भाकरी कुस्करली आणि त्यात ठेचा मिसळला. अत्यंत तृप्ततेनं भोजन करून त्यांनी समाधानाची ढेकर दिली. तिखट ठेचा आणि कोरडी भाकरी यांचा एक एक घास ते अतीव संतुष्टनं भक्षण करत होते आणि ते पाहून माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा अखंडपणे वाहत होत्या. त्यांनी भोजन केलेल्या पत्रावळीत चिकटलेले भाकरीचे तुकडे त्यांचा प्रसाद म्हणून मी भक्षण केले. तशी मला माझ्या गुरुदेवांची आज्ञाच होती. त्यांचं उष्टान्न भक्षण केल्यानं माझ्या अनंत जन्मांच्या पापराशी कापसासारख्या जळून गेल्या. प्रसन्नचित्त होऊन त्यांनी निघताना मला विचारलं, बाळा, काय हवंय तुला? कुबेराचा नवनिधी, त्रिभुवनातलं वैभव, अमर्याद सत्ता, अमाप प्रसिद्धी आणि यश, बोल काय हवंय तुला? मी त्वरेनं उत्तर दिलं, हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभो, हे यतिश्रेष्ठ, वंशोवंशी तुमच्या श्रीचरणांचे अढळस्थान, याविषयी अन्य माझ्यासाठी विष्ठे समान आहे. अंतर्धान पावण्यापूर्वी कर्दळीच्या स्तंभासारखे अत्यंत रेखीव असे आपले 6ही हात उचलत ते म्हणाले, तथास्तु. गुरुदैव दत्त.